नाही इतपत आम्ही तसे नाही आहोत. आमच्यामध्ये अनेक प्रकारचे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत, वेल क्वालिफाईड आहेत, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत. त्याच्यामुळे सगळे आम्ही जाणतो. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना उगाचच वाचवण्यासंदर्भात किंवा काहीतरी आम्हाला काही कळत नाही असा प्रकार नाही. जिथे अधिकारी चुकत असतील तर त्यांना वठणीवर आणण्याचं काम देखील आम्ही करतो आणि करणार आहोत. तुम्ही महासभा बघत असाल आणि त्याच्यामुळे आम्ही सांगितलं पहिल्याच महासभेमध्ये की माननीय आयुक्त साहेबांचं आम्ही अभिनंदन केलं. त्यांना व्यक्तिगत पुरस्कार मिळाला ई गव्हर्नरचा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या शुभ हस्ते. तरी देखील त्यांचा भर महासभेमध्ये आम्ही सत्कार केला आणि त्याच वेळेला सांगितलं की 4-5 अधिकारी आम्हाला समजून म्हणजे कळतायत, साधारणतः जाणवतंय की यांच्या कामामध्ये कामचुकारपणा आहे. त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच सभेमध्ये सभागृह नेता या नात्याने सांगितलं की 4-5 अधिकारी आमच्या रडारवर आहेत आणि ते जे कामचुकारपणा करतायत ते पाठीशी त्यांना घालणार नाही. यांचं जसं आहे माननीय विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचं की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध पत्र लिहायचं, माहिती द्यायची, त्यांनी माहिती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर दिली नाही तर ते अधिकारी चुकीचे आणि मग त्यांची बदली व्हावी, त्यांना टार्गेट करण्याचं काम जाणीवपूर्वक ते म्हणून अरविंद म्हात्रे करत आहेत. चुकीच्या कामासाठी आमचं त्यांना बिलकुल समर्थन नाही आणि याच्या पुढेही नसणार. चांगलं जर असेल तर त्यांना निश्चितपणाने समर्थन देऊ. आपल्याला एक या संदर्भातलं एक उदाहरण सांगतो. या पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने एका बाजूला झोपडपट्टीमध्ये जाऊन सांगतात की आम्ही झोपडपट्टी बांधवांच्या पाठीशी आहोत आणि ज्या वेळेला मुद्दा खरोखर त्यांच्या हिताचा येतो त्यावेळेला विरोध करतात. ही दुपट्टीपणाची भूमिका आपण आताच्या सभेमध्ये महासभेमध्ये आपण पाहिली. दिव्यांग लोक आपला कुष्ठरुग्ण आहेत. कुष्ठरुग्ण लोकांना समाजाने एका भीतीमुळे त्यांना बाजूला ठेवलेलं आहे, गैरसमजुतीमुळे. अशा लोकांना काम नाही मिळत. त्यांच्या हाताची बोटं कट झालेली आहेत, म्हणजे त्यांना जे काय म्हणतो ते पायाची बोटं म्हणजे कमी झालेली आहे, सडलेली, जे आपण शब्द काय जे वापरू ते त्या आजारपणामुळे. आता त्यांचे आजार बरे झालेले, त्यांना कामं नाही करतायत कुठल्याही पद्धतीतली. आणि त्यांना जर महानगरपालिका एक माणुसकीचा नाता समजून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून त्यांना जर मोफत घरं देत असतील तर यांना का वाईट वाटलं पाहिजे? या बाजूला सांगणार नाही द्यायचं. महासभेमध्ये तुम्ही ऐकलं. त्याच्यानंतर 9 घरं डिमार्केशन झालेल्या त्या जागेमध्ये आहेत, त्यांना जोपर्यंत उठवत नाही तोपर्यंत तिथं इमारत बांधू शकत नाही. मग त्यांचंही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून फुकट घरं नाही, बांधकाम खर्चाला अधीन राहून त्यांनी ते खर्च द्यायचंय. त्यांनी राहून त्यांना 9 घरांना आम्ही तिथे घरं देतो हा ठराव आणला तर त्यांना पण विरोध दर्शवण्याचं काम या लोकांनी केलं. आपण महासभेमध्ये पाहिलं असेल. आणि म्हणून एका ठिकाणी झोपडपट्टीमध्ये जाऊन सांगायचं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि जिथे त्यांना न्याय द्यायचा आहे त्यावेळेला मात्र त्यांच्या विरोधात उभं राहायचंय. ही दुपट्टीपणाची भूमिका आपण पाहिलेली आहे. अशाच पद्धतीतली त्यांची दुपट्टीपणाची भूमिका अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तसंच राहतंय. जायचं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि मागच्या बाजूला उंगली करायची, अशा पद्धतीतलं काम फक्त ही लोक विरोधी पक्षाची बसलेली आहेत ती करतायत. आणि जनतेच्या पनवेलमधील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनी विश्वास ठेवून या उमेदवारांना थम्पिंग मेजॉरिटीनं या ठिकाणी अधिकार प्राप्त केलेला आहे आणि याच कारणामुळे त्यांना अल्पमतात त्या ठिकाणी बसावं लागतं. 5 जणांची, 4 जणांची आणि 13 जणांची असं त्यांचा 18 जणांचा विरोधी पक्षनेते आहे. 5 जणांचा गट वेगळा आहे आणि 13 जणांचा गट हा वेगळा आहे.